नवमीच्या आदल्या दिवशी ह्या भाज्या आहेत त्या सगळ्या निवडून, ज्या भाज्या लागतात त्या निवडून, म्हणजे 7 भाज्या लागतात त्या निवडून, स्वच्छ धुवून निवडून या पद्धतीने कापून ठेवल्या. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी झटकीपट असा स्वयंपाक बनवता येतो. आता या ठिकाणी भेंडी जास्तच कापली, मुलांच्या डब्यासाठीही ती देता येईल म्हणून. या ठिकाणी मसाला काढून घेतलेला आहे. यामध्ये कांदा लसूण घालायचा नाही या स्वयंपाकामध्ये, म्हणून फक्त आलं, मिरच्या आणि थोडेसे जिरे असं वाटण केलं. गवारीच्या शेंगा आहे त्या अख्ख्या घेतलेल्या आहे. त्याचे फक्त मागचे पुढचे देठ काढले. मुळा घेतलेला आहे, एक मुळा कापून. कोणी मुळा घालत नाही, पण आम्ही मुळ्याची भाजी पण बनवतो. डांगर घेतलेला आहे, कारल्या आणि मेथीची भाजी या पिशवीमध्ये निवडून ठेवलेली आहे. म्हणजे सकाळी 9च्या आत घास द्यावा लागतो, म्हणून सकाळी घाई होत नाही. एकीकडं भाज्या एकीकडं बाकी काही बनवता येतं. आता आदल्या दिवशीच संध्याकाळी 1 ग्लास, आता किती लोकांच्या अंदाजात तांदळाची खीर बनवायची त्यानुसार 1 ग्लास तांदूळ खमंग असे भाजून भिजत ठेवलेला आहे. आता कढी बनवण्यासाठी ताकाची कढी छान लागते, म्हणून 8 दिवसाची मलाई साचलेली होती. त्याचा या पद्धतीने लोण्याचा गोळा बाजूला काढून ठेवला व ताक बाजूला केलं. आता ताक काही जास्त आंबट नाही, म्हणून एवढ्याही ताकाची मी कढी बनवणार आहे. आळूच्या वड्याही लावून ठेवल्या, त्या वाफवून ठेवल्या, फक्त तळायच्या बाकी ठेवल्या. आदल्या दिवशी एवढं सगळं केलेलं असलं की झटकीपट स्वयंपाक होतो. आता सकाळचे 6 वाजलेले आहे. काल इतका पाऊस झाला की भीती वाटत होती. पावसाच्या आवाजाने वादळासहित पाऊस झाला. हे जे पुढचं अंगण दिसत आहे त्यामधून घोट्या इतकं पाणी वाहत होतं स्पीडनी. इतका पाऊस झाला आणि आता सकाळी एकदम सुकलेला आहे. पाणीही जिकडं तिकडं वाहून गेलं. आंघोळ झालेली आहे. आता किचनमध्ये आता ही कढाई ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या बनवून घ्यायच्या. एकीकडं भाज्या बनवायच्या आणि एकीकडं आता कुकर लावलेला आहे. यामध्ये डाळ शिजायला टाकलेली आहे. डाळ शिजली की त्याच्यातच भात लावायचा. आता आधी भाज्या बनवून घेतल्या, त्यानंतर या पद्धतीने एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पितृपक्ष थाळी म्हणून. सगळा स्वयंपाक या पद्धतीने आपलं झालेला आहे. या ठिकाणी बटाट्याची भजी, कढी, तांदळाची खीर, ह्या सगळ्या 7 भाज्या, पोळ्या, गोड वडे, तिखट वडे. आता सगळ्यात आधी सवाशीण जीव घालावं लागते, सवाशीण, आणि मग बाकीचे जे कोणी असेल त्यांना ताटं वाढलेले आहे. या पद्धतीने ही थाळी